सरकारी काम आणि 6 महिने थांब याचा प्रत्यय सर्वसामान्य नागरिकांना अनेक वेळा येताना आपल्याला दिसतोय। मात्र एकीकडे निधी मिळत नसल्याची ओरड सुरू असताना निधी मंजूर होऊनही तब्बल 2 वर्षाचा कालावधी होऊनही ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्याचं काम संबंधित ठेकेदाराने सुरू केलेलं नाही। त्यामुळे येथील नागरिकांना या 2 ते 4 गावातील नागरिकांना या खराब झालेल्या रस्त्यावरून आपला रोजचा प्रवास करावा लागतोय। पावसाळ्यात तर या ठिकाणच्या जनतेची अक्षरशः हालत होते। या नक्की हे काम सुरू न होण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट जरी झालेलं नसलं तरी उसपगावचे प्रथम नागरिक सरपंच दिनेश नाईक यांनी मात्र हे काम 8 दिवसात सुरू न झाल्यास उपोषणाचा इशारा दिलेला आहे। संबंधित रस्त्याबाबत या ठिकाणी संबंधित विभाग कार्यवाही करेल, ठेकेदार काम सुरू करेलही। मात्र तत्पूर्वी हे काम सुरू न होण्यामागे आणि या कामाबाबतचा संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया सरपंच दिनेश नाईक यांच्याकडून। सर्वप्रथम हे काम माजी पालकमंत्री दीपकभाई केसरकर, आदरणीय या जिल्ह्याचे खासदार विनायक राऊतसाहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत उसप ते तळेखोल जवळजवळ 5 ते 5.5 किलोमीटर रस्त्याचं जवळजवळ 4.5 कोटी इतका बजेट असलेला रस्ता मंजूर झाला। त्याच्यानंतर पीके परब मुक्काम पोस्ट वाडोश या ठेकेदाराला या काम मिळालं। ठेकेदार अतिशय मुजोरी करतो या ठिकाणी उसप गावामध्ये येऊन। येथील जे नागरिक आहेत जेथून रस्ता जातो त्या लोकांना हा ठेकेदार जुमानत नाही। लोकांना कुठे मी जरी इथे हजर असलो तरी मला पण जुमानत नाही। या ठिकाणी जे काम केलेलं आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम त्याचं आहे। या ठिकाणी आपल्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की या ठेकेदाराने जवळजवळ 2 वर्ष काम चालू ठेवलेलं आहे। पावसामध्ये या ठिकाणाहून चालत जात असताना लोकांची प्रचंड हाल होत होते। त्यावेळी मी त्या ठेकेदाराला फोन करून सांगितलं की अशी रस्त्याची दुरावस्था झालेली आहे, तू येऊन या ठिकाणी रस्ता सुरळीत कर। परंतु या ठेकेदाराने अजिबात याकडे लक्ष न दिल्यामुळे आज रस्ता पूर्णपणे उखरलेल्या स्थितीत आपल्याला दिसतोय। ठेकेदाराबरोबर जे अधिकारी आहेत अधिकाऱ्यांची संगनमत करून हा ठेकेदार नेहमी या रस्त्यावर आपली हुकूमत गाजवत आहे। हे कुठे यापुढे दिसता कामा नये। ज्या ठिकाणी रस्त्यासाठी मोऱ्यांची आवश्यकता आहे, आपण पुढे तळेखोलपर्यंत गेलो तर ज्या ठिकाणी मोऱ्यांची आवश्यकता आहे, पाणी ड्रेनेज व्हायला पाहिजे, तिथून अजिबात होत नसल्या कारणानं पूर्ण रस्ता उखडलेला आहे। मी वेळोवेळी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु अधिकारी आज पाठवतो ठेकेदाराला, उद्या पाठवतो अशी उत्तरे देतात। त्यामुळे याचा नाहक त्रास इथून पुढे जवळजवळ 3 ते 4 वाड्या आहेत। या 4 वाड्यांना सोसावा लागतोय। लोक ठेकेदारापर्यंत पोहोचू शकत नाही, परंतु ग्रामपंचायतमध्ये सरपंच असल्या कारणाने लोक ही सरपंचाकडे येतात। लोकांच्या रोषाला सरपंच म्हणून मला सामोरे जावं लागतं। या ठिकाणी ठेकेदाराला व अधिकारी वर्गांना मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो, आपल्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो, येत्या 8 दिवसात या ठेकेदारांनी इथे येऊन काम न सुरू केल्यास काम सुरू करताना सुद्धा ठेकेदारानं जेथून वाडी सुरू होते तिथूनच काम सुरू करायचं आहे। डोंगरात जाऊन अजिबात काम सुरू करायचं नाही। कारण ज्यावेळी लोकांची सोय व्हायला पाहिजे ती वाडीवरच्या लोकांची सोय व्हायला पाहिजे, म्हणून या ठिकाणाहून मी उभा आहे त्या ठिकाणाहून कामाची सुरुवात या ठेकेदारांनी करावी। शिवाय हे काम करत असताना सरपंच त्याच्यानंतर येथील स्थानिक जे लोक आहेत ज्यांची शेती लागते त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे। त्याच्यानंतर इंजिनियर या ठिकाणी आले पाहिजेत, त्याचवेळी या कामाची पण सुरुवात व्हायला पाहिजे। आपण आपल्या माध्यमातून ठेकेदाराला व संबंधित जे अधिकारी आहेत यांची एकत्रित मीटिंग ग्रामपंचायत कार्यालय उसप येथे घेण्याचं मी त्यांना आवाहन करतो। आपण आपल्या माध्यमातून आवाहन करावं त्यांना, व जेणेकरून हा रस्ता आज दोन्ही साईडला ऑल बांधणे गरजेचं आहे। कारण या साईडला पूर्ण शेती आहे लोकांची, ती वाहून जाते। या ठिकाणी शेती होती ती पण वाहून गेले। पूर्णपणे ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे हे नाहक त्रास माझ्या गावातील लोकांना होतोय। आपण पण या ठेकेदाराविरुद्ध आवाज उठवावा ही आपल्या मार्फत मी विनंती करतो। आपण या ठिकाणी पाहिलात किती तळमळीने आणि किती या ठिकाणी लोकांना त्रास सहन करावा लागतो आणि त्याचा अप्रत्यक्षपणे ताण
हा इथल्या स्थानिक प्रशासनावर अर्थात ग्रामपंचायत प्रशासनावर पडतोय। सरपंचांना लोकांच्या रोषाला सामोरं जावे लागतंय। संबंधित ठेकेदार यांनी या कामाला सुरुवात केली, मात्र काम निकृष्ट केल्याने ते काम तसंच पडून आहे। संबंधित विभागाचे अधिकारीही संबंधित ठेकेदाराशी संगनमत करून हे काम रखडवण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप सरपंच दिनेश नाईक यांनी केलाय। आणि संबंधित ठेकेदाराने जर कामाला सुरुवात करायची असेल तर प्रथमतः त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात सर्वांची बैठक घ्यावी आणि ज्या वाडीतून या रस्त्याला सुरुवात होते त्या वाडीतूनच हा रस्ता सुरू करावा, अन्यथा येत्या 8 दिवसात या ठिकाणी उपोषणाचा इशारा सरपंच दिनेश नाईक यांनी दिलाय। म्हणजे निश्चितपणे एकीकडे या ठिकाणी निवडून आलेले खासदार आमदार यांनी या रस्त्याला निधी मंजूर करून दिलाय, मात्र संबंधित ठेकेदाराच्या निष्क्रियतेमुळे हा रस्ता मात्र गेली 2 वर्ष रखडलेला आहे। आता या इशाऱ्यानंतर तरी संबंधित विभाग जागा होतय का, संबंधित ठेकेदाराला जाग येतय का हे पाहणं गरजेचं। माझा सिंधुदुर्ग ब्रेकिंग साठी गोविंद शिरसाटसह जय भोसले, दोडामार्ग।